तर काय जण सीन असा झाला होता का सकाळ सकाळ पावसाचं वातावरण झालं होतं. म्हणले शेण वाहून जाण्यापेक्षा आपलं ओढून एका जागी डिग लावून ठेवावं. ते झाल्यावरती मस्तपैकी शेतात जाऊन मग इलायती गवताचं वझं आणलं. त्याच्यानंतर घरी गेलो आणि मम्मीला वळई पसलं पाचाट गोळा करायला मदत केली आणि ते सगळं पाचाट एका जागी गोळा करून त्याला पिटून दिलं. पावसाने बेव दाखवूनच कल्टी मारली आणि पेटवलेल्या पाचाटाने एवढं गरम झालं का अंगातून नुसतं पाणी पाणी चाललं होतं. त्याच्यानंतर मग आपलं घरचं सगळं आवरलं, होल पाडायचं यंत्र, कोळसा विळसा घेतला आणि तिथून डायरेक्ट शेत गाठलं. तर आज आपल्याला शेतात असं काम होतं का काल मल्चिंग पेपर काढला होता, त्याला होल पाडायचं होतं. मग गेल्या गेल्या पहिल्यांदा कोळसा टाकून यंत्र गरम करून घेतलं आणि ते जरा अजून तापावं म्हणून त्याच्यासाठी त्याला जरा गारा फिरवलं. ते यंत्र पक्क गरम झालं होतं. हाताला चटकं बसत होतं म्हणून हातात ग्लोव्ज घालून घेतले आणि आपले होल पाडायला सुरुवात केली. तर आता याच्यात लावायचे होते आपल्याला तामटं. त्याच्यामुळे अंदाजेच 1.25 फुटावरती आपल्याला होल घ्यायचे होते. होल मारून यंत्र गारवायचं म्हणून त्याच्यातल्या कोळशाला असं फुकून परत पिटून गरम करायला लागायचं. एवढ्या उन्हातानाचं मल्चिंग पेपरला होल मारायला पार आमच्या तिघांच्या बत्त्या गुल झाल्या होत्या. होल मारून झाल्यावरती यंत्र ते पाण्यात नेऊन बुडवलं. त्याचा आवाज बघा कसा होतोय. होल बिल मारून झालं, यंत्र पाण्यात बुचकळलं, गार केलं आणि ठेवून दिलं आणि लगेच स्प्रिंकलरच्या नळ्या पांगवायला घेतल्या. नळ्या आतरून झाल्यावरती मोटर चालू केली आणि मोटर चालू केल्यावरती इकडं पाईपलाईन फुटली. मग उठलं का लपडं, एक निस्तारलं का दुसरं लगेच मागं लागत. आता आम्ही हे निस्तारतो, तोवर तुम्ही लाईक आणि कमेंट करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.